पण निसर्गप्रेमी आहात का? मग चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चांदोली निसर्ग माहिती केंद्र. यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला देत आहे इथले वसावे सर. हा कळीना धरण आहे, हा कळीना आहे आणि हा चांदोली आहे. त्याचे सगळे नंबर दिलेच काय, कुठला थोडा कुठला जंगल कुठं काय, तर त्याचे हे पूर्ण मॅप आहे. आणि पूर्ण ह्याचं आहे ना चांदोली तसं तिकडून एंट्री केली का हा 110 किलोमीटरचा रिंग रोड आहे. या साईडने गेला ना तुम्ही तर पूर्ण ट्रॅव्हलिंग आपण 8 ते 9 तास लागतात. म्हणजे असं कच्चा रस्ता आहे, चालत न 4 साठी नाही, आपले कॅम्परने होय. आणि 110 किलोमीटर त्याला 7 ते 8 तास लागतात. माणूस तिथून गेलो तर आपण डांबरीने मुंबईत जाऊन येते. परत एवढा हे नाही, जंगलात पूर्ण खबरण्यात आहे ना, डांबरीकरण करता येत नाही. कच्चे रस्तेच करतात. प्राण्यांसाठी ते राखीव असते, तर प्राण्यांना धकड लागले म्हणजे ते कच्चे आपले पक्क डांबरीकरण करता येत नाही. ओके. आता हे जंगल वाशिमचं ना आमच्याकडे PIT म्हणून तयार करतो आम्ही जाण्यासाठी. मग त्याचे पदमार्ग घ्यायचे, कुठले प्राणी गेले त्यांची सेंटिमीटरमध्ये पारितोषिक जायचं, कुठले प्राणी काय आहे हे सध्या महाराष्ट्रातून मराठी राज्यप्रभाव आपलं फुलपाखरू हे सगळे फुलपाखरांचे प्रकार आहेत. आणि कीटकचे सगळे आणि कृषीय हे सगळे प्रकार आहेत. विंचू आहे सर? हा विंच आहे, विंच आहेत ना? हा विंच पण आहे. आणि ते पांढरा असतो का, हा पांढरा तो पण आहे. पांढरा असतो तो पण विषारी कोणता असतो सर? हा विषारी दोन्ही विषारी दोन्ही विषारी आहे. हो. आणि सगळे कीटकांचे प्रकार आहे. खेकडा खेकडे धरतात. आणि हे फुलपाखरांचे पतंग मध्ये हे सगळे फुलपाखरांचे प्रकार आहे. पतंग काय होते सगळे हे सगळे एसट्यामध्ये काय. अरे वा, इथं एवढे आढळतात. होय, जेवढे आढळतात तेवढे नाही. हा प्राण्यांनी राहिलेला मराठी ज्याला आपण हे म्हणतो बेकर. आणि हे सगळे सततणारे प्राणी आपले हे सर्प अजगर आहे. त्याचे हे सिंबल आहेत, त्याचे सिंबलचं निमचं आपलं काय म्हणतो आपण, निम विषारी. म्हणजे त्याचं कसं सिम्बॉल सर? हे रेड ग्रीन आहे, निम विषारी. आणि हा जास्त हा ना पूर्ण विषारी आहे. ओके. हा सिंबल हा डेंजरचं चिन्ह दिलंय ना, हा विषारी आहे. ओके. हे डेंजरचे चित्र दिसतंय का, हा म्हणजे हा पूर्ण विषारी असतं. आणि पूर्ण विषारी. हा. आणि तो ग्रीन म्हणजे ग्रीन वर आहे निम विषारी. आणि येलोचं मला माहित नाही, त्याचं इथे दिलेलं आहे सिंबल. आणि हा जास्त करून हा झाडावरच असतो का. हा आणि हा एकच असतो. पुन्हा हा तपकिरी आणि हा हिरवा असतो. मलबर वेफर म्हणजे हा सर लगभग निम विषारी आहे बघा. होय. हा नॉन पॉयझनस आहे. हा त्याला हेच नाही आहे. आणि हा विषारी. हा प्रॉपर विषारी. हा डेंजर त्याच्या समोर दिलेलं. सगळे जे प्रकार आहे जास्त करून हा डोनस आहे, गवतातच असतो. आणि जास्त करून गवतात बसला का त्याला धक्का वाटला का करून आवाज करून तो दंश करते आपल्याला. कोणता? विदाउट पॉयझन आहे तो. हा घोणस ना. घोणस आवाज पण करतो ना. आवाज करतो. बोनस पॉयझनस आहे. पॉइझनिस्ट आहे. बोनस ते काय रॅटल स्नेक म्हणतात त्याला, काय रसल वायपर. फुरसं पण तसं आहे. फुरसं पण तसं. आणि गणस तर फुरसं ते सेम प्रकार. तो तर डेंजर आहे, त्याचं तर काही विचारायचंच नाही. आणि हा सापडा आपण विषारी आहे. सापडा. बांबू पिट वायपर. आणि हे सगळे बेडकांचे प्रकार आहे. बेडकांचं कसं हे जीवनचक्र कसं आहे, त्यांच्या सगळ्यांच्या बेडकांचे जीवनचक्राचे टप्पे सगळे दिलेले आहेत इथे सगळे. आणि इथं अजून हे आवाज साऊंड आहे त्यांचं, पण अजून जे स्टिकर लावलं तिथल्या बेडकाचं साऊंड आहे. इथे दुसरीकडे तुम्हाला दाखवतो तसं बेडकाचं पण हे साऊंड आहे.
बेडकांचं सगळ्यांचं हे जीवनचक्र दिलं कसं आहे, त्यानंतर कसं हे ते सगळे प्रोसिजर दिले, त्यानंतर हे कसं तयार होतं, त्यानंतर हे सगळे दिले. आणि ते स्टिकर लावायचे राहिलं, कुठल्या बेडकाचा आवाज आला स्टिकर लावायचे राहिलं, त्यानंतर लावलं. आणि सगळे हे आपले वनस्पतींचे आहे मध्ये जेवढे वस्तू आहे काय त्यांचे आहे. आज आता हे आपलं अंजनचं आहे, अंजनी जास्त करून इथं मी आता कोकणात काम केले, तिकडं जास्त करून कुंभा आहे, किंजळ आणि सागवान आहे. इकडं STR मध्ये जास्त करून आहे जंगल नाही, सदाहरित का? हा जास्त करून आंब्याचं झाड आहे इथं जंगल, आंब्याचं झाड भरपूर प्रमाणात त्याच्या आंब्याचं फुल आहे. आणि असं फुल आल्यावर असं असतं. आता हा एक किस्साच आहे, हा मेरलीमाळा. हा आता आपलं कुठं कार्यक्रम काय असले ते खूपशे व्यक्ती देतो ना आपण, ते पाल असतं, ते त्यांचं पाल असते. जास्त करून कोकणात आहे ना तस्करी होतात त्याचे पाल असते, बारकं झाड असतात ना त्याला आपण फुलं पुष्प बनवतं का त्याचं पाला वापरतात जास्त. तस्करी होते? हा तस्करी भरपूर प्रमाणात होते. आणि हे बोर्डर्स मी बघितलं सगळं. हा दवबिंदू असे हे आहेत आपले, हे शिकारी वनस्पती आहेत. शिकारी वनस्पती, कीटपक्षी, दववृक्ष आणि चित्तेचे असेल हे सीजन वाईज असते. पूर्ण तुम्ही जंगलात आला तर तुम्हाला पूर्ण जंगल असं बगीच्यासारखं दिसणार आपल्याला, त्या सीजन वाईज बघायला मिळतं. ऑगस्ट नोव्हेंबर पर्यंत ना. हो हो. हा दडलीमाळा आहे, हा पिस्सा आहे, हा कुंभा आणि हा बेपूळ, हा जंगली फणस आहे. आणि हा माकड लिंबू, माकडी. हा माकड लिंबू आहे ना, आपल्या सेम लिंबाचं त्याचं पानाचं आपण फुलले का आपण लिंबू खातो ना, त्याचं लिंबाचं पानं वास येतो, तसं सेमच वास येतो त्याचा. हा तेळ आहे, हा तुपा आहे, हा कुंकू फळक चिंदरी आहे, एक केसर, हे कंदील पक्षी आहे सगळी. हे कोकम, तुम्ही कोकम सरबत ऐकलं असेल. कोकमाचं पण झाड आहेत भरपूर आपल्या ठराविक ठिकाणी, आणि कोकणात भरपूर प्रमाणात आहे कोकमची झाड. कोकणात संकडी म्हणून आपण जंगलात आपल्या जेवणाबरोबर देतो काय, ते संकडी हे कोकणाची कोकमची तयार केलेली आहे संकडी. हा बिब्बा तुरट प्रमाणात आहे. चांदवड हे भरपूर प्रमाणात इकडे पण आहे. रांजण इकडे हे पण भरपूर प्रमाणात आहे. हे आहे सगळं, हे भरपूर प्रमाणात आहे. हिजडा, उंबळी, बेवडा आहे आपलं, बेवडा आणि पांढरा कुळ आहे भरपूर प्रमाणात. आणि हे हेळी, हे ऑर्किडच झाड सगळं. हे झाडावरच अवलंबून असतं, त्या आपलं पानगुटकच असते झाडावर. आपण परावलंबी वनस्पती आहे सगळी, सगळ्या हा सगळ्या म्हणजे कुठल्याही दुसऱ्या झाडावर ते वाढतात सगळे. ते त्यांचेच प्रकार आहे, ऑर्किड्स हे त्यांचेच प्रकार आहे सगळे. ऑर्किड सगळे अशाच असतात का? मशरूम्स आता तयार झाले की अजून मला काही माहिती नाही, जेवढी माहिती तेवढी सांगतो मी. आणि यात सगळं वेळी आहे, प्रकारची वेळी. आणि हे सगळे हे पक्ष्यांचे आवाज. हे गेम्स कंटरी शिंगडा पोटळीवरचा आवाज आहे.
हे पक्ष्यांचं सगळ्या पक्ष्यांचे प्रजाती आहेत. सगळे पक्ष्यांची ही प्रजात आहे आणि त्यांचा आवाज आहे. जास्त करून सकाळी सकाळी याचा आवाज ऐकायला भेटतो, सकाळी आणि संध्याकाळी. जसं आपण जंगलात गेलो ना, आपण कसं माणसाची शेती आपण वाजवतो, सेम तसंच शेतीसारखा आवाज येतो. हा मलबार सीड असतो सकाळी किंवा संध्याकाळी. त्याचं आपण जसं माणूस शिट्टी वाजवतो का तसं त्याचा आवाज असतो. आवाज. त्र्यंबक. हा पण इथे आहे. यांचे 3 प्रकार आहेत. महाधनेश, राखी धनेश असे 3 प्रकारचे आहेत. हा बघा, हा मालबरी राखी धनेश आणि हा मालबरी कवडा धनेश आणि एक तिसरा प्रकार इथे मालबरी पिकेट भरते. तांबट आपलं तांबट म्हणून आहे मराठीत नाव, इंग्लिशमध्ये त्याचं तांबट. हा बघा, मला मराठीत नाव माहिती आहे, इंग्लिशमध्ये पटकन लक्षात राहत. आणि हे सगळे प्राणी पक्षी दिसतात नाही, सगळे हे आम्ही बघितलेलं आहे. पण कसं पक्ष आणि थेरीमध्ये जरा फरक पडतो. आणि हा मुंगूसचा प्रकार आहे. मुंगूस 3-4 मोठा असतो. हा मुंगूस या साईजचा असतो. होय. आणि हे सगळी सस्तन प्राणी आहे. सांबर ते सिंग्या हाती, आपलं सिंग्या हातून मेल आणि बिना सिंगा जाते फिमेल. आणि हरणाचं पण तसंच, सिंगा हाती मेल आणि बिन सिंगा जाते फिमेल. आणि हे ट्रॅकिंग डिअर आपले बेकरचं पण तसंच. आणि ह्याचं सिंगा. आणि हा आपला राज्य प्राणी शेकरू. आणि शेकरूचं हे एक प्रकार. आणि सगळ्यात लहान मांजर हे. आणि ह्या गेळा आता पिकड्या होतो तो हरणीचाच प्रकार आहे ना. हरणीचाच प्रकार आहे, त्याच फॅमिलीचा. पण सर्कस शकत सगळ्यात लहान. होय बघा, ही उदमाजर आम्हाला दिसली होती. दिसले ते काय? हो. हा उदमाजर, हा तपकिरी उदमाजर. आणि उंदीर आहे, झाडावरची चिंचुंदरी. आपण खारीचा प्रकार आहे सुंदरी. आणि हे माकड आहे. हे खवले मांजर काय आहे सर? खवल्या मांजर आहे ना हे. खवल्या मांजर बघा तिकडे पडलंय, त्या साईजचा असतो तो. त्या साईजचा असतो. एवढा मोठा असतो? एवढा मोठा तुम्ही बघितलाय सर? बघितलंय. आणि त्याला जवळ सगळं असतं ना, सेम आपलं शब्द होतं काय, शब्द कसं होते, कोणत्या आकाराचा? जास्त करून हा कपड्यात ना तस्करी भरपूर प्रमाणात असतात. आता ज्यांच्या कपडे आहेत ना, काहीतरी 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या वर किलोवर त्याच्यात फक्त खवलंच आहे. एवढे महादेव भरपूर प्रमाणात. आणि का बरं, कशासाठी युज होतं ते? काय काहीतरी कशासाठी तरी युज करतात, पण भरपूर प्रमाणात शोचं सामान. शोचं सामान बघतो. आणि आता तुम्हाला सांगितलं काय मुंगूसचा प्रकार आहे. हो हो, मुंगूस. आता हा मुंगूसचा बघा, आता किती प्रकारचे पटोरी मानेचा मुंगूस, हा मुंगूस. हा जास्त सर्वसाधारण आपल्याला गावात दिसतो बघा. हो, आपल्या गावात. हा लांब लांब जो शेपटीवाला हा दिसतो मोस्टली. आणि हा दुर्मिळ हा आपल्याकडे. पण हा सेल तर हे जलप्रकार तर आपल्याकडे दिसते, कॉमनली दिसतं.
आणि हा वटवागडच आहे, आणि हा स्कोल आहे, हा रानकुत्रा आहे, हा तरस, आणि हा बिबट्या, आणि हा टायगर. हा टायगर कियानोनचा होता 17 डिसेंबर 2023 ला दिसलाय आपल्या एसटीआर मध्ये. त्याला T1 नाव दिले, एसटीआर T1 नाव दिलं. T1. तुम्हाला माझं त्या कॅमेरातले सगळे फोटो वगैरे सुधारले तुम्ही पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला. कुठं फॉरवर्ड करू नका, कोणाला स्टेटस वगैरे ते देऊ नका. आणि हे कला आहे, हे खक्कड आहे, हे आपल्याकडे खानदेशात भरपूर प्रमाणात असतं बघ. भुईशिंग असतात ना, ते भुईशिंग खेळण्यासाठी हे भरपूर प्रमाणात येतात. आम्ही लहान असताना बघितलं, पण आता इकडे नाही बघितलं. आम्ही खानदेशात आपलं नंदुरबारला. हा, ही मोठी मांजर. मोठी मांजर, आणि दाटकी मांजर सगळ्यात लहान मांजर. आणि हे रान मांजर, हा रानडुक्कर, हे वटवागडाचा प्रकार आहे. आणि हा आवाज. डेंजर आहे आवाजच. हे शत्रूचा आवाज. याचा खाण्याचा आवाज आहे काय त्याचा स्वतःचा आवाज? स्वतःचा आवाज. आणि हा शत्रू आहे ना, हा हा. ह्याच्यात माहिती दिली सगळी. हो. एकच खरं गरम बनवते, आणि जास्त करून खोटं गरम बनवतात त्याच्या शक्तीसाठी. त्याचे हे येऊ नये आपले त्याचे अंडी वगैरे शत्रू खायला येऊ नये म्हणून त्याने खोटं गरम जास्त बनवतो. आणि ऍक्च्युअली कुठेतरी शेतमध्ये ओरिजिनल घर असते, कधी गेला. आणि कशाचं? सांबर हे वरती हे वरती. आता तिथे बाहेर येतो मोठा. इंडियन मिरची. हा सगळे आवाज आहे ना, ते सगळे आम्हाला जंगलात पाहायला मिळतं. आणि फील्डवर आहे ते सेंटरसाठी अजून माणूस नेमणार नाही, पण माहिती द्यायचं काय द्यायचं. पण आता पण कोण असं नाही ऑफिशियली कोण आलं ना, तर जसं आमचं तसं ते सांगतो. आणि आपले पूर्ण महाराष्ट्रात 6 टायगर रिझर्व आहे. त्यांचे सगळे सिक्युरिटी स्थापना झाले, किती क्षेत्रफळ आहे, काय आहे, कुठले उभारले त्यात समाविष्ट आहे, त्या सगळ्यांची माहिती आहे. मेळघाटला आम्ही जेव्हा ट्रेनिंगला असताना ना 8 दिवस आम्ही मेळघाटमध्ये होतो ट्रेनिंगसाठी. आता असं आपले एसटीआर आहे ना साहित्य टायगर रिझर्व, तसंच मेळघाटमध्ये मग पण आहे. 25-26 किलोमीटर आज जावं लागतं. गाव नाही काय नाही. किती सर? 25 आपले 30 ते 35-40 किलोमीटर आहे असं जंगलात. कुठं 40 गाव नाही. किलोमीटर. हो. सगळे गाव पुनर्वसन करून वन्य प्राण्यासाठी ते राखीव रिझर्व केले. त्यानंतर हे आपलं मेळघाट, ताडोबाला पण जाऊन आलो मी, आणि बोरला गेलो नाही. बोर कुठे आहे सर? हे बोर नागपूरमध्ये आहे आपलं. नागपूरलाच? होय, नागपूरला जाऊ. आणि हे नवे नागझिरा आहे. नागझिरा कुठे? हे नागझिरा आपले गोंदिया, भंडारा. आणि हे पेन्स पण नागपूरमध्येच आहे. आणि हे आपले हे सह्याद्री टायगर रिझर्व आहे. म्हणजे सह्याद्री फक्त या बाजूला आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, बाकी सगळं तिकडेच आहे. होय. आणि त्याची स्थापना कधी झाली, त्याची किती केअर्स हे आहे, त्याची सगळी माहिती आहे. कुठले त्यात समाविष्ट आहे. आणि हे तर पण तसंच, याचं पण ताडोबाचं पण तसंच आहे, बरसो पण तसंच आहे, आणि नवगाव नाझिराचं पण तसंच आहे, आणि पेन्शन पण तसंच आहे. कुठले किती अभयारण्य त्यात समाविष्ट आहे, त्यांची किती क्षेत्र चौरस किलोमीटर आहे त्याची माहिती आहे. आणि साहित्य टायगर रिझर्व असं आपलं स्थापना आहे 5 जुलै 5 जानेवारी 2010. आता 15वा वर्धापन साजरा केला यावर्षी. आणि हे सगळे आंबाघाटचं पूर्ण हा घाट आहे, घाट परिसर. आंबा तुम्ही एक पण माहिती असेल, आंबा घाट आहे. आणि हे साताऱ्यावरची राठीवरती हे दगडावरची टपली ठरली हे आहे कारण आहे. आणि हे वादळ प्रतापाचं निमसाधारित वर्ण आणि आंब्यासून आणि पावसाळ्यात आंबा घाट आहे. हा बेर आपण बघितला नाही. हे एवढं डेंजर दिसतं उन्हाळ्यात? उन्हाळ्यात एवढं बॅकवॉटरचं हे पूर्ण डेंजर दिसतंय. ते हे पूर्ण सोसाड दिसतंय, किती डेंजर दिसत. आणि पाणी असलं की एकदम भरलेलं दिसतं. आता पाणी असलं बघा तिकडे एक नंबरला ते. आणि हे बॅकवॉटरचं हे नाही आपले पाणी आटल्यानंतरच हे चित्र आहे बघा. उन्हाळ्यात दिसणारे जीवसागर, पांढर चित्र आणि जुन्या मंदिरांचे नॉनव्हेज परिणाम, वन्यजीव अभयारण्य.
हे उन्हाळ्यात असं दिसतात. आता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला ना? लाईक शेअर कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.